नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जय भवानी नगर येथील होलिका उत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होलिका पूजन व दहन करण्यात आले. जय भवानी नगर येथील धर्मवीर आनंदिके उद्यानामध्ये होलिका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा त्याच उत्साहात आणि आनंदामध्ये कायम आहे. या उत्सवाचे आयोजन शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी समन्वयक व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर तर युवा सेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्ष न चुकता या होलिका उत्सवाला भेट देतात. या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देतात. याही वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलिका मातेचं पूजन नंतर दहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ भोईर व सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे सत्कार केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर उत्सवाच्या प्रसंगी सर्वांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी समन्वयक व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, शाखा प्रमुख संजय जाधव, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, युवराज भोईर, विलास राऊत, मनोज साळवी, राजेश माने, दिलीप साळुंखे, सुभाष थोरात, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, समस्त शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही होळी उद्या रंगपंचमी धुळवड आहे. अतिशय नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक अशी होळी नागरिकांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देतो, असं आवाहन करतो. आणि प्रदूषणमुक्त होळी आणि रासायनिक रंगमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक रंगांची होळी या ठिकाणी नागरिकांनी साजरी करावी अशी शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये असेच आनंदाचे क्षण येऊ दे, आनंदाच्या रंगाची उधळण होऊ दे आणि या महाराष्ट्रावरती इडापिडा टळो आणि होळीमध्ये जळो आणि लोकांना चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आमच्या शेतकऱ्यांना, बळीराजाला, लाडक्या बहीण भावांना, सगळ्यांनाच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला चांगले सुखाचे, समाधानाचे दिवस या ठिकाणी येऊ दे. ही होळी गेले 35 वर्ष माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिचं पूजन होतं. आणि या ठिकाणी एक गाव एक होळी ही याची प्रथा आहे. आणि परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह, महिलांचा उत्साह या होळीच्या दरम्यान बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर आपण या परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या शुभेच्छा देतो. आणि या होळीमध्ये दारिद्र्य, दुःख सगळे जळून जाऊ द्या, चांगली सद्बुद्धी येऊ द्या, जे चुकीचे विचार आहेत ते दहन करण्याची खरी होलिका मातेची हे आहे. आणि म्हणून होलिका मातेमध्ये जे काय चुकीच्या वाईट प्रवृत्ती जी असते ती नष्ट व्हायला पाहिजे आणि चांगली प्रवृत्ती लोकांमध्ये यायला पाहिजे, चांगला विषय लोकांमध्ये यायला पाहिजे. राज्यातील महायुती सरकार विकास कामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशस सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे, ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं. ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियासमवेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी पत्नी लता, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली, नातू रुद्रांश यांच्यासह कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस यांच्यासोबत त्यांनी धुळवड साजरी केली. धुलीवंदन हा सण सर्वांच्या पर्यावरणपूरक पद्धतीने आणि नैसर्गिक रंगाच्या साथीने साजरा करावा असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगाचा वापर करावा
पर्यावरणाचा समतोल राखणे आपले कर्तव्य असून होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी भावना व्यक्त केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर काल धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह धुळवडीचा उत्साहच आनंद लुटला. यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करत पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावत आणि ढोलताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला. या प्रसंगी आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आणि पक्ष बांधणीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचं आवाहन केलं. धुळवड ही केवळ रंगांचा उत्सव नसून कार्यकर्त्यांमधील ऐक्य आणि ऊर्जा वाढवण्याचा दिवस आहे, असंही ते म्हणाले. धुळवडीच्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. रंगांनी न्हालेल्या वातावरणात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवचैतन्य निर्माण झाले होते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात तलावांचे नव्हे तर कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. काही वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. हे दुर्दैव असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे. ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले. ठाणेकरांना गेल्या 3 वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पाण्याची बोंबाबोंब आहे. रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहेत. डम्पिंग ग्राउंड नाही, कामे न करता बिलं काढली जात आहेत. बेकायदा बांधकामे उभी राहून प्रशासनाने अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका विचारे यांनी केली आहे. पालिका आयुक्त सौरव राव यांनी त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ह्या गेली 15 ते 20 वर्ष आम्ही हे गाजर बघतोय, परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे, परंतु निष्पन्न काही झाले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा तिथे टाकला जातोय, भर वस्तीमध्ये टाकला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे.
शिवसेना शाखा कशिश पार्क सार्वजनिक उत्सव कमिटी व सिद्धिविनायक सेवा समिती यांच्या वतीने माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या सहकार्याने कशिश पार्क येथे धुळवडी निमित्त रंगोत्सव उत्सव रंगाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर कार्यक्रमात लहानांपासून थोरांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. रंगात रंगून नाचत गाचत एकमेकांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा देत होते. सदर प्रसंगी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनीही नागरिकांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.